नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये तुरीचं पाहिलं होतं की तुरीची छाटणी केल्यानंतर काय फायदा होता आणि कशा पद्धतीने या तुरीच्या पिकाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो हा सुद्धा आपण पाहिलेला आहे. तुरीची छाटणी करणे काळाची गरज आहे, त्यामुळे फुटवा फुटला जातो आणि फुटवा फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याला आज बहार आलेला आहे. अशा पद्धतीने आपण आपण पहा की या तुरीचा पद्धतीनं बहार आलेला आहे आणि या बहारामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एक उत्पन्न वाढीचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा पद्धतीने जर तुरीची छाटणी करणे काळाची गरज आहे आणि त्याप्रमाणे आधुनिक शेतीकडे थोडंसं शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांना फायद्याच्या आहेत या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि शेती हा प्रयोग म्हणून न करता शेतीतला अनुभव हाच महत्त्वाचा आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आपण शेती करणं गरजेचं आहे. कारण की प्रयोग करत बसला होता आज मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आहे किंवा हवामानातला बदल आहे, यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान होतं आणि जो आपण भांडवल गुंतवणूक केलेलं ते सुद्धा निघत नाही. त्यामुळं हाय त्या शेतीमध्ये थोडेसे वेगळे प्रयोग केले पाहिजे. वेगळे प्रयोग म्हणजे की साधारणतः आपण अनुभवातून गोष्टी केल्या पाहिजे की काय केल्याने शेतकऱ्यांना फायदा होतो आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी केला तर उत्पन्न वाढणार आहे. उत्पादन खर्च जर वाढला तर आपल्याला शेतीतून जे उत्पन्न वाढणार आहे, उत्पन्नातून उत्पादन खर्च काढून जे उत्पन्न येणार आहे ते थोडंसं कमी येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आपण पहा कशा कशा पद्धतीनं तुरीचं हे आता बहार पहा कशा पद्धतीने आहे की तूर कशा पद्धतीनं एक चांगलं. ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात तुरीला नुकसान झालेलं आहे अनेक भागात, कारण की सततचा पाऊस असल्यामुळे या पिकाला सुद्धा आणि त्यामुळे उधळी ग्रामीण भागामध्ये म्हणतात की तूर उधळली जाते किंवा पिवळी पडून ते मेली जाते. परंतु या भागामध्ये ह्या शेतामध्ये आपण पाहिलं तर वापसा स्थितीत असणारी हे पीक साधारणतः आहे आणि या पिकाच्या माध्यमातून पाहिलं असेल की ह्याची सुद्धा छाटणी केली होती आणि छाटणी केल्यामुळे अशा पद्धतीने हा फुटवा आलेला आहे आणि अशा पद्धतीने बहार आलेला आहे. निश्चितच या पिकापासून सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल आणि या फायद्याचा शेतकऱ्यांना एक निश्चितपणे ही पद्धत म्हणजे मिश्र पीक पद्धत आहे. अशा पद्धतीने जोडवळ साधारणतः याच्यामध्ये 4 ओळी सोयाबीनच्या आणि 2 ओळी तुरीच्या अशा पद्धतीने ही पीक ह्याचा फायदा होतो की एक पिकातून जरी नुकसान झालं तर दुसऱ्या पिकातून या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला जातो आणि अशा पद्धतीने हा बहरलेला तुरीचा पट्टा तूर हे मुख्य डाळवर्गीय पीक आहे. मोठ्या प्रमाणात रोजच्या अन्नधान्यामध्ये वापरलं जाणारं हे तूर हे पीक आहे आणि निश्चितपणे याला भावाची सुद्धा बऱ्यापैकी हमी असते. मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये तुरीच्या भावामध्ये उलथापालथ होत नाही. त्यामुळे निश्चितपणे हे तूर पीक घेणं खरीपामध्ये शेतकऱ्यांना फायद्याचं आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकाचा किंवा जोडवळ पीक पद्धतीचा जास्तीत जास्त फायदा करावा आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये फायदा होईल आणि निश्चितपणे शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी फायदा होईल. आमच्या चॅनलचा हाच उद्देश आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त स्वावलंबी बनवणं. महत्त्वाचं म्हणजे स्वावलंबी. शेतकरी आजही कुठल्याही गोष्टीत परावलंबी आहे आणि शेतकरी दुसऱ्यावर अवलंबून आहे. शेतकऱ्या इतकं नॉलेज कुणाकडेच नाही. तुझं आहे तुझं पाशीपरी जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात नॉलेज आहे, परंतु त्या नॉलेजचा उपयोग योग्य वेळी योग्य काळामध्ये केला जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आजही शेतकरी इतरांवर अवलंबून इतरांच्या सांगण्यावरून वेगवेगळे प्रयोग करतो आणि कुठंतरी निश्चितपणे शेतकऱ्याला फसवणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. आजही ग्रामीण भागात पाहिलं असेल किंवा शहरी भागात असेल किंवा हुशार व्यक्तीसुद्धा शेतकऱ्यांना फसवलं. शेतकऱ्याला सावरण्याची काळाची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याशी मदत केली पाहिजे. म्हणून एक शेतकरी पुत्र म्हणून मी आज आपल्या भागातील शेतकऱ्यांना किंवा एक ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आपल्याकडं असणारं नॉलेज जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या माध्यमातून एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि शेतकरी सुधारला पाहिजे, शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकरी स्वावलंबी झाले. एकूणमेकाचं नॉलेज एकूणमेकाला दिलं तर शेतकऱ्यासारखा राजा माणूस कुणी होणार नाही. याच्यापुढे निश्चितच शेतकऱ्यासाठी मदत करावी हीच मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे. जास्तीत जास्त शेतकरी या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंटमध्ये काही गोष्टी तुमच्या भागात नवीन असतील तर तेही कळवा. निश्चितपणे त्या गोष्टीचा आम्ही करू आणि आम्हाला जास्तीत जास्त चॅनलला तुम्ही सांगा की
तुमच्याकडं नॉलेज आमच्याकडे द्या, आम्ही निश्चितपणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा याचा सुद्धा प्रयत्न करू. निश्चितपणे हा पहा शेतकऱ्याचं पीक कशा पद्धतीने आहे आणि शेतकऱ्याचं गुणगान करणे हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे ही आपली काळाची गरज आहे. निश्चितपणे शेतकऱ्याला प्रोत्साहन दिल्यास निश्चितपणे त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि निश्चितपणे त्याच्या झालेल्या उत्पन्नापासून तो एक शेतकरी स्वावलंबी होईल. धन्यवाद. आमच्या चॅनलला नवीन असताल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. शेतकरी पुत्र. धन्यवाद.